बाजारात गेली आणि 10 रुपयाचा लसूण घेतला आणि 10 रुपयाचा लसूण किती 2च कांदे दिले त्यानं. आणि टमाटे कशी 60 रुपये किलो. 60 रुपये किलो आहेत का टमाटी. कोथमीर घ्यायला गेली कोथमीर 20 रुपयाला गड्डी. पहिली कशी 5 रुपयाला यायची इतकी अशी. काय करायचं बाया महागाई वाढली का मीच गरीब आहे. जाऊ दे काय करायचं मरत तिकडं आज डाळ भातच बनवावं लागल. त्यानंच माझं डोकं दुखायला लागले. आयला काय झालं. अहो ताप आलाय डोकं दुखतंय काय करू. होय हा अरे चायला अगं काय झालं आज होती सुट्टी ना मला. हा मग म्हणलं जावं सासवडला आणि तिथनं तुळशी बागेत जावं फिरायला. आणि पुन्हा मग येताना वडापाव खाऊन आईस्क्रीम खाऊन मग आलो असतो म्हणलं. पण आता जाऊ दे तुझं लय डोकं दुखतंय त्यामुळं काय झालंय कॅन्सल करू पुन्हा कवा तर बेत करू. अहो नाही आता राहू दे. आता नाही डोकं दुखत नाही नाही हो का नाही तसं नाही. आईस्क्रीम खाल्ली अजून जास्त डोकं दुखत. आता नाही काय नाही डोकं झालं हो का ताप गेला हो का बांध गेला हो का नाही हा, हा. बांध नाही नाही मी चला. बघू चला. दुसऱ्या मॅडमला घेऊन जाऊ. नाही नाही झाली की हो का नीट चला चला की जाऊ पुन्हा कधीतरी चला की जाऊ म्हणले ना. चला की अहो नाराज हो की जाऊ दे पुन्हा जाऊ कधीतरी. मला बी कणकणी आली जरा ताप आलाय मला त्यामुळं पुन्हा आता बघू पुढच्या आठवड्यात. जाऊ दे नाराज होऊ नको. अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. तुझ्यासाठी एखादी जरी भिंत आडवी आली तरी भिंत सुद्धा पाडीन मी. तुझ्यासाठी एखादा डोंगर आला तर ती डोंगर सुद्धा पोखरून मी तुझ्यासाठी वाट तयार करीन. लग्नाच्या आधी असंच बोलून बोलून तुम्ही मला फसवलं. आता समजलं की तुम्ही जीसीबीचा ड्रायव्हर आहे. असलं म्हणून काय झालं तुला काय केलंय? हा? राहू दे, आता नेतोच नाही हा म्हणजे नेऊ पुढल्या आठवड्यात. काय ग पुन्हा डोकं दुखायला लागलं काय. होय पण तुला एक सांगायचं होतं मला. काय मला तू काम सांगत जाऊ नको. का मला सगळे चिडवते ते बायकोचा बैल आहे म्हणून. होय का मग म्हणून काम सांगायचं नाही येत ना पुढं मला. तुमच्या वडिलांनी तुम्हाला काम सांगितलं तर ते आज्ञाधारक आहे ना. आईनं काम सांगितलं तर किती नम्र पोरगा आहे ना. आणि बहिणीनं काम सांगितलं तर किती दयाळू पोरगा आहे. मग आणि बायकोनच काम सांगितलं बायकोचा बैल होय. काय तसलं बोलायचं ना काम करायचं नाही तर बुक्कीच घालीन. आधीच तर माझं डोकं दुखतंय एक तर सगळी गल्लीत म्हणते ती ग. म्हणू द्या. काय ग बाई कुत्री भुकते ते काय करावं डोकं दुखायला लागले. ह्यांची तोंड बिंड दुखत नाही का. जावा की दगड मारा म्हणजे ह्यांची तोंड बंद होते. त्यांना दगड मारलं तर त्यांची तोंड बंद होते. पण तुझ्या तोंडाचं काय ही पट्टी बांध हे जाऊ. अच्छा जाऊ दे सोड. आपण जाऊ तुळशी बागेत. तिथं तुला साडी घेऊ हा. ड्रेस घेऊ हा मस्तपैकी येताना वडापाव खाऊ हा. आईस्क्रीम खाऊ हा. पिक्चर बघू हा. आणि मग संध्याकाळी हा चालतंय. हा मग जाऊया. आवर तुझं. हा वर चालतंय. मी बी ड्रेस बदलतो. हा माझ्या मनासारखं झालं. चला स्वयंपाकाला लागते. अहो ऐका ना. अहो ते शेजारीन का नाही आजारी आहे. हा तिचा आता फोन आला तर मग आपण कसं पुण्याला जायचं. आणि तिला असली आजार झालाय ना की असं 15 मिनिटं 10 मिनिटं कुणाशी बोललं ना त्याच्यावरच तिचं असं प्रेम होतं या. मग कसं जायचं आपण तिला सोडून पुण्याला फिरायला. नाही जायचं. हा ना. तू एक काम कर काय तिला आपल्या घरी बोलव ताबडतोब. कशाला मला तिच्याशी संवाद साधायचा.
पण तिच्याशी संवाद साधायचा आहे तुम्ही, आणि तुमच्यावरच तिचं प्रेम झालं तर असं कसं होईल? माझं तर तुझ्यावर प्रेम आहे ना. आणि समजा तिच्या या बालिशपणाचा कोणी गैरफायदा घेतला तर ती पण बरोबर आहे. देव पण आपल्याला माफ करेल का? नाही ना. म्हणून मला तिला बोलव 15 मिनिटं घरी. हा चालतंय, मग घेऊन येऊ का तिला? हा, जातो. चालतंय. हा आण.